नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता बलदेवने एका कैद्याबरोबर आकाशभूमीसाठी एक मेसेज पाठवलेला असतो, ज्याच्यामध्ये तो कैदी म्हणत असतो, काय यार, माझी केस गायकवाड सरांकडे होती, पण काही दिवस गायकवाड सर देशाच्या बाहेर जाणार आहेत ना, त्याच्यामुळे मला इथेच अडकून पडावं लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, हा मेसेज आकाश आणि भूमी यांनी ऐकलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, कदाचित या कैद्याबरोबर बलदेवदादाने आपल्यासाठी हा मेसेज पाठवला असेल. म्हणजे आता गायकवाड सर सुद्धा नाही आहेत आपली मदत करायला. आता आपण इथून बाहेर कसं काय पडायचं, असा विचार ते दोघे जण करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाने रागिनीला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की आई, तुम्हाला एक बातमी द्यायची आहे. खूपच जास्त धक्कादायक बातमी आहे. तेव्हा रागिनी म्हणते, काय झालं? भूमी आकाशला फाशी झाली का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई, ती सुद्धा तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. त्यांना फाशी लवकर होईल. पण त्यापेक्षाही महत्त्वाची धक्कादायक बातमी तुम्हाला द्यायची आहे. तेव्हा ती म्हणत असते, मी बलदेवला घरी येताना बघितलं. घाईघाईने तो घरी आला. त्याच्या रूममध्ये जाऊन कपाटामध्ये त्यांनी ड्रॉवरमध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवले. मी त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे मागे रूमच्या बाहेर जाऊन सगळं काही बघत होते. दाराच्या आड उभं राहून आणि तेवढ्यातच बलदेवने ते पेपर ठेवल्यानंतर तो तिथून निघून गेला आणि मग मी तिथे जाऊन ते पेपर चेक केले. तेव्हा मी त्याच्यामध्ये असं वाचलं की बलदेवच्या नावाने संपूर्ण प्रॉपर्टी आकाश आणि भूमी यांनी करून टाकलेली आहे. त्यांना कदाचित कळलं असेल की आपण ही प्रॉपर्टी त्यांच्याकडून घेऊ शकतो, म्हणूनच त्यांनी संपूर्ण प्रॉपर्टी आधीच बलदेवच्या नावावरती करून टाकली. तेव्हा रागिनी म्हणते, काय, पण हे सगळं त्यांनी केलं तरी कधी? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, ते काही माहिती नाही आहे. रागिनी म्हणते, नाही नाही, असं करून जमणार नाही. तू एक काम कर, ही संपूर्ण गोष्ट तू अपूर्वाच्या कानावरती टाकून ठेव. तिला कळायला हवं, म्हणजे तीच काहीतरी करू शकेल. तेव्हा ही प्रॉपर्टी आपल्याला मिळेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वा घरी आलेली असते. पौर्णिमा म्हणते, अपूर्वा, तू आलीस का? ये ना, ये, बस इथे बस. आणि ती तिला पाणी प्यायला देते. तेव्हा अपूर्वा म्हणते, थँक्यू. पण काय गं पौर्णिमा, तू अजून जागीच? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो गं, तुझीच वाट बघत होते. तुला अभिनंदन करायला फोन केला होता, पण तू उचलला नाहीस, म्हणून तुला अभिनंदन करायला थांबले. तेव्हा अपूर्वा म्हणते, पण का? अभिनंदन कशासाठी? तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुला माहिती नाही आहे का? अगं, आकाश आणि भूमीने संपूर्ण प्रॉपर्टी बलदेवच्या नावाने केली ना. तेव्हा अपूर्वा म्हणते, काय बोलतेस तू? तुला कसं माहिती? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, मी आपल्या वकिलांना फोन केला होता. महाजन गारमेंटचे शेअर्स जे इथे पटापट पडतायत ना, ते थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो, यासाठी मी फोन केला होता सल्ला घेण्यासाठी. तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की भूमी आणि आकाशने प्रॉपर्टीचे पेपर तयार करून ठेवले होते, सही वगैरे करून ठेवली असेल आणि संपूर्ण प्रॉपर्टी बलदेवच्या नावाने केली. चांगली गोष्ट आहे ना. तुला माहिती नव्हतं का अपूर्वा हे सगळं? तेव्हा अपूर्वा म्हणते की नाही, मला माहिती नव्हतं, पण बलदेवने मला ते सांगितलं असतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण ही गोष्ट खरी आहे. तुमच्या नावाने प्रॉपर्टी झाले ही चांगली गोष्ट आहे आणि भूमी आकाश कधीतरी परत येतील तेव्हा बलदेव ती प्रॉपर्टी त्यांना परतही करून टाकेल. कारण तुला माहिती आहे ना, त्यांनी त्याला सुधरवलंय, माणसात आणलंय, त्यामुळे बलदेव ते उपकार कधीही विसरणार नाही. तेव्हा अपूर्वा म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा महाजनांची प्रॉपर्टी आयती माझ्याजवळ आली, ती मी पुन्हा आकाशभूमीकडे जाऊ देणार नाही. त्यांना रस्त्यावरती आणण्याचा हा चांगला मार्ग माझ्या हाती आलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाशभूमी दोघेजण आता इथे देवाच्या प्रार्थनेसाठी बसलेले असतात. दोघेही बसलेले असताना भूमी हळूच म्हणत असते, आकाश, आता काय करायचं? तेव्हा आकाश म्हणतो, आपल्याकडे फक्त आता एकच मार्ग आहे. स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असेल आणि रागिनी आत्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं असेल तर आपल्याला इथून पळून जावं लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनीने चव्हाणला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, चव्हाण, काय मग, काय माहिती मिळाली तुला? हे बघ, आकाश आणि भूमीच्या बाबतीत ज्या काही अपडेट्स असतील ना, त्या मला तशाना तशा द्यायच्या. मला संपूर्ण अपडेट्स हव्यात. तेव्हा इथे चव्हाण म्हणत असतो, काय मॅडम, त्यांची अवस्था खूपच जास्त बिकट झाली. तुम्हाला तर माहिती आहे, थंडीचा महिना आहे आणि कस्टडीमध्ये किती मच्छर असतात. त्यांना खूप जास्त मच्छरही चावत आहेत आणि आपल्या इथलं जेवण तर त्यांच्या घशाखाली उतरतच नाही आहे. पाणीसुद्धा पिवत नाही आहे त्यांना.
जेव्हा जास्तच एकदम तहान लागते तेव्हा 2 घोट पाणी पितायत. त्यांना कैद्यांबरोबर ठेवलंय ना, त्यांच्याबरोबर राहणं तर त्यांना कठीण झालंय. तुम्हाला तर माहिती आहे, सामान्य माणसाला जेलमध्ये राहणं म्हणजे किती कठीण असतं ते. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाला हे सगळं ऐकून फारच आनंद होतो. तेवढ्यात पौर्णिमा त्या ठिकाणी आलेली असते प्रॉपर्टीचे नवीन पेपर तयार करून आणि ती म्हणत असते की अपूर्वा हे घे. अपूर्वा म्हणते हे काय आहे? तेव्हा पौर्णिमा म्हणते तूच बघ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा ती म्हणते की प्रॉपर्टीचे पेपर? तेव्हा पौर्णिमा म्हणते हे बघ, प्रॉपर्टीचे पेपर मी मुद्दामून तयार करून आणलेत. आता संपूर्ण प्रॉपर्टी तशीही बलदेवच्या नावावरती आहे ना, ती तुमच्या दोघांच्या नावाने करून घ्या. बलदेवला काही सांगू नकोस. संपूर्ण प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही घे आणि ही प्रॉपर्टी दोघांच्या नावावरती असू दे. म्हणजे आकाशभूमी कधी जर परत आले तर पुन्हा ही प्रॉपर्टी त्यांच्याकडे जाणार नाही. याची सोय मीच करून ठेवली. मी तुमच्या बरोबर आहे. मी आधीसुद्धा तुला सांगितलं होतं ना, काळजी करू नको. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की चला, अथर्वसुद्धा त्यांच्या विरोधात गेलाय. आता पौर्णिमासुद्धा माझ्या बाजूने आहे. त्यामुळे आकाशभूमी, तुम्ही दोघेजण आता एकटे पडणार. तेव्हा पौर्णिमा तिथे येते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते, तुला असं वाटत असेल अपूर्वा की आम्ही तुझ्या बाजूने आहोत, पण खरं तर आम्ही तुझ्यासुद्धा विरोधातच आहोत. तुझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून आम्ही आमचं काम करतोय, असं आता पौर्णिमा म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशभूमी यांनी आता पळून जाण्याचा प्लॅन तयार केलेला असतो. इथे आता देवपूजा झाल्यानंतर सगळीकडे धूपबत्ती लावण्यात येते आणि तेव्हा त्याच्यामध्येच आता आपण कुठलं तरी औषध टाकू, जे किचनमध्ये मिरच्या वगैरे वापरल्या जातात, ज्यांनी जास्त धूर होतं, ते सगळं आपण आता धूपबत्तीमध्ये टाकायचं. म्हणजे सगळीकडे धूर होईल आणि आपण तिथून निसटून जायचं. तिथे बाहेर जे पोलीस बसलेले असतात ना 2 पहारा देण्यासाठी, ते दोघे जण जेव्हा तिथून बाजूला होतात ना, तेव्हा साधारण 5 मिनिटं लागतात त्यांना चेंज करून यायला. तेव्हाच आपण तिथून पळून जायचं आणि सरळ आता चौकीचा मागचा दरवाजा मागच्या गेटजवळ जातो. तिथून आपण पळून बाहेर जायचं. हीच संधी आहे आपल्याकडे. आपल्याला जर स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असेल ना, तर आपल्याला इथून जावंच लागेल. नाहीतर रागेने आत्या काय करेल माहिती आहे ना? रागिनी आत्या खरोखरच आपला सगळा पैसा गुंडाळेल आणि परदेशात जाऊन बसेल आणि सगळं काही मॅनेज करेल की आपणच दोघांनी कसं तिला मारलं होतं. मग आपण स्वतःला वाचवू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला आता इथून निसटून जावंच लागेल. तेव्हा ठरल्याप्रमाणे आकाशभूमी यांनी धूर केलेला असतो आणि धूर केल्यानंतर ते दोघेजण आता तिथून पळ काढतात. सगळे लोक खोकत असतात, तसे हे सुद्धा खोकत असतात. धूर कसा झाला रे, धूर कुणी केला रे, असा सगळा बोभाटा सुरू असतो. तेवढ्यातच भूमी आकाश तिथून निघतात. तेव्हा हवालदार तिथे बसलेले असतात. ते म्हणत असतात की अजून इथे आता पवार कसा नाही आला? एव्हाना त्याने यायला हवं होतं. जाऊ दे, 5 मिनटं उरलेत, तोवर मी जाऊन आता चेंज करून येतो. तेव्हा आता ते हवालदार काका जातात चेंज करायला. तेव्हा तिथे कुणीही नसतं. आकाशभूमी आता सरळ तिथून बाहेर पडतात आणि तिथून निघून जात असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा क्षितिजाला घेऊन बसलेली असते. तेव्हा क्षितिजा म्हणत असते, अप्पू काकू, आई बाबा कधी येतील? तेव्हा अपूर्वा म्हणते, हे बघ बाळा, तुझ्या आईबाबांनी चांगलं काम केलेलं नाही आहे. ते आता इथे परत कधीच येणार नाही असं मला वाटतंय. तेव्हा तू त्यांना सोडवणार नाहीस का? अपूर्वा म्हणते, मी काही नाही करू शकत, कारण माझ्यापेक्षाही वरिष्ठ अधिकारी आहेत ना, त्यांच्याकडे त्यांची केस गेली आहे ना म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, बाळा, तू आता तुझ्या आईबाबांची वाट बघू नकोस. मी आहे ना तुझी अप्पू काकू. आजपासून मीच तुझी आई आणि मीच तुझा बाबा. तेव्हा मानसी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? तुमची हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची? तुम्ही का तिचे आई बाबा व्हाल? तिचे आई बाबा अजून जिवंत आहेत, कळलं तुम्हाला? तुम्ही हे सगळं केलंय. आज क्षितिजाची अवस्था तुमच्यामुळे आहे, कळलं का? तेव्हा अपूर्वा म्हणते की मानसी, ज्या गोष्टीतलं आपल्याला काही कळत नाही ना, त्याच्यामध्ये बोलायचं नाही. तुला सुद्धा माहिती आहे भूमी आकाशने काय केलंय ते, आणि ते दोघे जण लवकर परत येणार नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे. मग मी खरंच सांगते ना क्षितिजाला, त्याच्यात खोटं काय बोलते मी? तेव्हा मानसी म्हणते, एक मिनिट हा, तुम्ही क्षितिजाला वाटेल ते शिकू नका त्यांच्या आईवडिलांच्या विरोधामध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व आता तिथे नसतो, पण बलदेव आलेला असतो. तो म्हणतो, काय चाललंय तुमच्या दोघींचं? तुम्ही भांडताय की क्षितिजासमोर? लहान मुलगी उभी आहे हे सुद्धा तुम्हाला कळत नाही आहे का? तेव्हा मानसी म्हणते, बलदेव दादा, सांगा तुमच्या बायकोलाच. ती म्हणते क्षितिजाला की आता तुझे आई बाबा कधीच परत येणार नाही. मी तुझी आई आणि मीच तुझा बाबा आहे म्हणून. म्हणजे हे काय शिकवणं झालं का त्यांचं?
चल क्षितिजा तू माझ्याबरोबर, मला तुमचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे अपूर्वाताई, असं म्हणून आता मानसी तिला घेऊन जाते. तेव्हा बलदेव म्हणत असतो, अपूर्वा हे सगळं काय आहे? हे काय तू बोलते क्षितिजाजवळ? आणि हे बघ, मी तुला पुन्हा एकदा तेच सांगेन की तू जरा विचार कर आणि आकाश आणि भूमीबद्दल तू जे काही बोलतेस किंवा जो काही विचार करतेस ना, हे अत्यंत चुकीचं आहे. ते दोघेजण कधीच खोटं बोलत नाही. ती प्रामाणिक माणसं आहेत अगं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, हे बघ, माझ्या दृष्टिकोनातून ते गुन्हेगार आहेत आणि तसे मी पुरावे सादर केलेत. त्याच्यामुळे आता मला त्याच गोष्टीवरती बोलून माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, जाऊ दे, तुझ्याजवळ बोलण्यात काही अर्थ नाही आहे. मलासुद्धा निघायचं आहे. मला जाऊन वकिलांना भेटायचं आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, तू वकिलांना भेटायला जा, पण त्याआधी ह्या पेपर्सवरती सह्या कर. तेव्हा बलदेव म्हणतो, हे कसले पेपर्स आहेत? तेव्हा अपूर्वा म्हणत असते की हे पॉलिसीचे पेपर्स आहेत. मी आपल्या दोघांची पॉलिसी काढली, तेव्हा याच्यावरती आता सह्या कर. तेव्हा बलदेव म्हणत असतो, अगं आपल्या सगळ्यांच्या फॅमिली पॉलिसी आहे ना, त्याच्यामध्ये तुझंही नाव इन्क्ल्यूड केले आता. तेव्हा अपूर्वा म्हणते, मला त्या गुन्हेगारांबरोबर माझी पॉलिसी इन्क्ल्यूड करायची नाही आहे, कळलं तुला? तशी आम्हाला शासनाकडून पॉलिसी आहे, पण मी विचार केला की आपल्या दोघांची सुद्धा एक इन्शुरन्स पॉलिसी असावी, म्हणून मी ती काढते. तू प्लीज सह्या कर. तेव्हा बलदेव म्हणतो, तसंही मला खूप महत्त्वाचं काम आहे, पण ठीक आहे, पटापट सह्या करतो आणि निघतो मी. तेव्हा इथे बलदेव आता सह्या करायच्या आधी पेपर्स वाचत असतो. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की एक मिनिट, तू आता पेपर कशाला वाचतोयस? मी वाचलंय सगळं, तू फक्त सह्या कर. तेव्हा बलदेव म्हणतो, अपूर्वा हात तर काढ, मला थोडं थोडं तरी वाचू दे, मी सह्या करतोय ना. तेव्हा अपूर्वा म्हणते, काय गरज आहे? इन्शुरन्सचे पेपर आहेत, मी वाचलेत ना, तू सह्या कर बरं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, की इथे सही कर, इथे कर, इथे कर, 4-5 पेजेसवरती ती सह्या घेणार असते. अपूर्वा म्हणते की बलदेवला अंधारात ठेवून संपूर्ण प्रॉपर्टी आता मी माझ्या नावाने करून घेते, म्हणजे आकाशभूमीला परत ती प्रॉपर्टी देण्याचा विचारसुद्धा मनात येणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा त्याच्या सह्या घेत असते. तेवढ्यातच आता ते पेपर नीट पकडत असताना कॉफीचा मग त्याच्यावरती सांडतो. तेव्हा कॉफी सांडल्यानंतर अपूर्वा म्हणत असते, बलदेव हे काय केलंस तू? तेव्हा बलदेव म्हणतो, अगं हो, पेपर नीट हातामध्ये येत नव्हते म्हणून मी फक्त फिरवले आणि कॉफी सांडली. एवढी ओव्हर रिॲक्ट का करतेस? तू दुसरे पेपर तयार करून आण, मी सह्या करेन त्याच्यावरती. इतकं काय त्याच्यामध्ये? तेव्हा इथे बलदेव आता बाहेर येतो. बलदेव म्हणत असतो की अपूर्वा ते पेपर लपवण्याचा प्रयत्न करत होती, सह्या घेत होती, पण मला वाचूसुद्धा देत नव्हती. जर खरोखर इन्शुरन्सचे पेपर असते तर तिने मला वाचू दिले असते. नक्कीच काहीतरी गडबड होती, म्हणून मीच मुद्दामून ती कॉफी सांडवली, मला सही करायची नव्हती म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाशभूमी दोघेजण आता पळून बाहेर येतात. तेव्हा इथे हवालदार काका ते आलेलेच असतात, जे इथे अपूर्वाचं ऐकून त्यांच्याबरोबर वाईट वागत असतात. तेव्हा तिथे दुसरे पवार काकासुद्धा आलेले असतात. ते भूमी आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. आकाश म्हणत असतो की हे बघा, प्लीज सर आम्हाला जाऊ द्या, प्लीज, आम्ही काही नाही केले. आमची लहान मुलगी घरी आहे हो क्षितिजा, आम्हाला तिच्याजवळ जाऊ द्या, प्लीज जाऊ द्या. भूमीसुद्धा तेच म्हणत असते. तेव्हा आकाशचं लक्ष बाजूच्या पाईपकडे जातं. त्याच्यामध्ये असतं पाणी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता पाणी चालू असल्यामुळे लगेचच आकाश तो पाईप उचलतो आणि हवालदारांच्या तोंडावरती पाणी मारायला लागतो आणि भूमीला म्हणतो, भूमी पळ, भूमी पळ. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता तिथून पळतच असते. ती म्हणत असते, आकाश तू सुद्धा चल ना. आकाश म्हणतो, भूमी तू पळ, मी पण येतोय. तेव्हा इथे आता हवालदारांच्या तोंडावरती पाणी मारत राहतो आकाश आणि तिथून सगळ्यात आधी भूमीला पळायला सांगतो. त्याला वाटतं की जर भूमीसुद्धा पळाली तरीसुद्धा ती इथे रागिनी आत्याचा पत्ता लावू शकते. बलदेव एकटा काही करू शकणार नाही आहे. रागिनी आत्याला कळलं की बलदेव तिच्या मागावरती आहे, तर ती बलदेवला सुद्धा मारू शकते. तेव्हा इथे आता भूमी आकाशला पकडा आलेल्या हवालदारांना इथे आता न मारता आकाश त्यांच्या तोंडावरती पाणी मारतो आणि तिथून पळ काढतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता रागिनीला समजलेलं असतं की भूमी आणि आकाश दोघेजण आता पोलीस स्टेशनमधून पळालेले आहेत. तेव्हा भूमीने इथे पौर्णिमाला फोन केलेला असतो आणि ती म्हणते की पौर्णिमा, आम्ही दोघेजण पोलीस स्टेशनमधून पळालोय, आम्हाला तुला एक मेसेज द्यायचा आहे, तो तू बलदेवला दे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, हां सांग ना, तू सांग, मला कुठे बोलवायचं आहे तिथे बोलव, मी येते आणि तुझा मेसेज मी बलदेवला देते. तेव्हा भूमी म्हणते, मी तुला लोकेशन पाठवते, तू त्या ठिकाणी लवकरात लवकर ये. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो येते हां मी. तेव्हा रागिनी म्हणत असते, मूर्ख कुठले, त्या दोघांना माहितीसुद्धा नाही आहे की आपण दोघींनी हात मिळवणी केली आहे ते.
आणि तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आकाश एका गोडाऊनमध्ये असतात आणि त्या ठिकाणी आता रागिनी आणि पौर्णिमा आलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी पौर्णिमा दोघीजणी आकाश भूमीला मारण्याचा डाव रचतात. त्यांना इथे मारण्यासाठी रागिनीने पिस्तूलसुद्धा आणलेली असते आणि त्याच ठिकाणी आता आकाश भूमी दोघेजण आलेले असतात आणि रागिनी त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असते.